खरं तर तुमचं सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमातील सत्कारमूर्ती डॉक्टर माई साहेब, आपल्या मतदारसंघाचे लाडके खासदार संजयजी देशमुख साहेब, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा वहाळे, मायक्रो कंपनी ते त्यांचे शास्त्रज्ञ या ठिकाणी पाठवले आहेत आणि या कार्यक्रमासाठी आसपासच्या जिल्ह्यातून आणि तुमच्या गावातून उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी भावांनो, खरं तर तुम्ही लोक फार नशिबवान आहात। नशिबवान याच्यासाठी जसं आपल्याला इकडे BG4 कापूस मिळाला आहे, तसं तुम्हाला तुमच्या बरोबर राहणारे आणखी 3 जीन मिळाले। पहिले हे तुमचे दामले साहेब, मिलिंद दाम, हा माणूस इतका या शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये विलीन झालेला आहे, ते झोपेत सुद्धा ते डोक्यात जीन माती पाणी हेच असेल सगळं। हा तुमच्या शेतात ग्राउंड वरती काम करून तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला सुद्धा संज्ञान करण्याचा कार्यक्रम करतो। ही एक तुमची पहिली उपलब्धी। दुसरे आहे डॉक्टर माई, ते शेतामध्ये लढतात। डॉक्टर माई प्रयोगशाळेमध्ये लढतात आणि तुम्हाला अधिक उत्पादन देणाऱ्या जाती, तुमचा उत्पादन खर्च कमी करणाऱ्या जाती कशा तयार करता येतील आणि त्या तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येतील याच्यासाठी शास्त्रज्ञामध्ये लढणारे डॉक्टर माई साहेब तुमच्या वंशाचे आहेत। आणि तिसरे म्हणजे दामले साहेबांनी जे काय इथं शोधलं, माई साहेबांनी जे काय जगापुढे मांडलं, ते संसदेमध्ये मांडण्याचं काम करणारे तुमचे खासदार साहेब, हे 3 दिन तुमच्या बरोबर आहेत, जे आमच्या नशिबात नाही। हे खरं तुमचं म्हणजे भाग्य आहे। ते फार बोलणार नाही, मी खरं तर या मंडळींना ऐकायला आलेले, माई साहेबांना ऐकायला आलेले, त्यांचं जे संशोधन आहे ते आपल्याबरोबर मला पहिले वाटत होतं की जर आपल्याला त्या आपल्या झाडामध्ये तो जीन आहे का नाही, हे प्रोटीन तयार करतं का नाही, हे शोधायचं असेल तर मोठी लॅबोरेटरी लागत असेल, त्याला 8-15 दिवस लागत असतील आणि ते कसं शक्य आहे आपल्याला। पण इथं यांनी 1 मिनिटामध्ये याच्यामध्ये कोणते कोणते जीन आहे हे आपल्याला इथं दाखवून दिलं। तर हे आपल्याला प्रत्येक गावात असं एखादं युनिट तयार करता येईल। बियाणं घेताना सुद्धा त्या बियाण्यामध्ये ते आहे का नाही हे तपासूनच आपल्याला घेता येईल, म्हणजे आपली काही वर्षांची फसवणूक झाली ती फसवणूक आपल्याला टाळता येईल। याच्यासाठी खूप मोठं काम आज मला इथं पाहायला मिळालंय आणि आमच्या भागामध्ये तुम्हाला नेऊन लोकांमध्ये हे अशी जागृती करून आमच्याकडे सुद्धा काही ठिकाणी अशा पद्धतीचा प्रयोग करता येतो का काय, हे तर मला वाटतं सरकार मान्य नाहीच आहे, पण जनता मान्य आहे, शेतकरी मान्य आहे, म्हणून आपण ते रेटून नेणार आहे। सगळंच आपलं बोगस कार्यक्रम चालू आहे सरकारच्या दृष्टीने, पण तुमच्या आमच्या हिताचा कार्यक्रम आज या शास्त्रज्ञांनी आपल्या पुढे मांडलेला आहे आणि याच्या लढाईमध्ये तुमच्या गावाचं आणखी एक कौतुक, 100% STBT लागवड करण्याचं धाडस करणार तुमचं गाव आहे। तर हे धाडसही पाहिजे, नाही तर मग आता मस्त चांगलं तंत्रज्ञान आपण आपल्याला अटक करल, अमकं करल। आता मी अध्यक्ष असताना 2019 साली ललित दादाच्या शेतामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेला तर एकदमच नवीन होतं सगळे। ते आंदोलन म्हणजे STBT किंवा BT तंत्रज्ञान किंवा जेनेटिक तंत्रज्ञान GMOच्या विरोधामध्ये जगभर खूप आंदोलनं झाली, परंतु GMच्या बाजूने झालेले जगातलं पहिलं आंदोलन होतं, जे आता इतिहासामध्ये नोंद झालेले जगातलं पहिलं आंदोलन ललित दादाच्या शेतामध्ये झालं। त्याच्यामध्ये केसेस झाल्या, या केसेस मध्ये जर गुन्हा यांनी कबूल केला किंवा यांच्यावरती सिद्ध झाला तर हे 5 वर्ष जेलमध्ये जातील। हे माहिती असून सुद्धा धाडस करणं हे खरं तुमचं कौतुक आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सलाम आहे। भाऊ जास्त वेळ घेत नाही, आपल्याला माई सरांना जास्त ऐकायचंय, त्याच्यामुळे माझे 2 शब्द संपवतो। मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो। जय जवान जय किसान। मानवंदन करतो। आजच्या या तूप टाकडीच्या शेतकरी संघटनेच्या सभेमध्ये
आवर्जून उपस्थित असलेले या भागातले खासदार साहेब, देशमुख साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचा माझा फार जुना संबंध आहे, अनिल धनवड साहेब, आणि कदाचित त्यांचा संबंध माझा दृढ झाला म्हणजे त्यांची जितके लेख असतात ते मी सारखे वाचत असतो, त्यामुळे आणखी दृढ झाला. असे शेतकऱ्यासाठी किंवा तंत्रज्ञानासाठी लिहिणारे फार कमी लोक आहेत. त्यातले एक आमचे अनिल धनवड साहेब आहेत. आज आपल्या या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद बहाळे साहेब आणि मिलिंद दामले साहेब, त्यांचे सर्व परिसर टाकळी तूप टाकळीचे सर्व मंडळी, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, एक तर प्रथम तुम्ही शेतकरी संघटनेतर्फे माझा जो सत्कार केला, खरोखरच त्याला मी पात्र आहे की नाही हे आता तुम्ही ठरवलं, पण मला तरी वाटत नाही की अजूनही आपलं जे कार्य आहे ते अर्धवट राहिलं. ते पूर्ण झाल्यानंतर सत्कार घेतला असता तर जास्त चांगलं झालं असतं. परंतु तुम्ही मला जो सत्कार केला त्याबद्दल मी पहिले तुमचा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा भेट झाली, त्यामुळे आनंद झाला. आता तंत्रज्ञान म्हणलं की तुम्हाला म्हणजे आम्हाला देशमुख साहेब आता अनायसे संसदेत आहेत. ज्यावेळी 2002 साली हा प्रश्न निर्माण झाला, असाच प्रश्न निर्माण झाला की तंत्रज्ञान द्यायचं की नाही. मला असं वाटतं की त्या काळातल्या बेजी सरकारने, वाजपेयी सरकारने जे खंबीर धोरण धरलं ते आजचं सरकार का धरू शकत नाही याचीच आम्हाला काळजी पडते. कारण ते सुद्धा बीजेपी सरकार होतं, आजही बीजेपीच आहे. परंतु त्यांनी त्यावेळी जे काही अपोजिशन, या हे जे म्हणतात अपोजिशन, याच्यापेक्षा खूप जास्त अपोजिशन होतं. बीटी कॉटन येऊ नये म्हणून त्यांनी 1 वर्ष लांबवलं. 2001 मध्ये माझं रेकमेंडेशन होतं की 2001 मध्ये यायला पाहिजे, परंतु ते येऊ दिलं नाही. ते 2002 मध्ये आम्ही आणलं. मी त्याचा फॉर्च्युनेटली साक्षीदार आहे. त्यावेळी मी ॲग्रिकल्चर म्हणजे इथला डायरेक्टर होतो नागपूरचा. आणि या देशामध्ये संपूर्ण जवळजवळ 250 ट्रायल आपण घेतल्या होत्या पूर्ण भागामध्ये. आणि त्याच्या बेसिसवर आपण त्यांना डाटा दिला होता की हे तंत्रज्ञान यायला पाहिजे. आणि या तंत्रज्ञानाने काय परिणाम होतो, त्या तंत्रज्ञानाचा परिणाम काय झाला तर 300 किलो रुई प्रति हेक्टर त्यावेळी आपल्याकडे उत्पन्न होतं. हे कमीत कमी 300 किलो रुई म्हणजे आम्ही रुईच्या भाषेत सांगतो, हे 20 वर्षापर्यंत कॉन्स्टंट 290 ते 300. शेतकरी तण येऊन गेले होते. एक तर त्या बोंडअळीला तण येऊन गेले होते. प्रत्येक अल्टरनेट इयरला एवढा बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायचा, पंजाब पासून तर कोइंबतूर पर्यंत. म्हणून हे बाकीचे सगळं आम्ही सगळ्या व्हरायटी शास्त्रज्ञ म्हणून आपण जे काही करता येईल ते सगळ्या भारतात करून पाहिलं. सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आणल्या, सगळ्या प्रकारचं ब्रीडिंग तयार केलं, सगळ्या प्रकारचे नवीन हायब्रिड आणले. परंतु त्या बोंडअळीला प्रतिकार करणारी शक्ती आमच्या कोणत्याही वाणामध्ये आम्हाला दिसली नाही. आणि म्हणून शेवटी ज्यावेळी हे तंत्रज्ञान अमेरिकेमध्ये विकसित झालं त्यावेळी आम्ही असा विचार केला की हे आपल्याला यायला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2002 पूर्वी या CICRच्या डायरेक्टरला भारत सरकारने मोन्सांटोकडे पाठवलं होतं की तुम्ही जा तिथे आणि पाहून या की आपल्याला हे तंत्रज्ञान इथे घेता येईल का. तर आमच्या डायरेक्टर ते काही माझ्या जे अगोदरचे होते त्यांनी तिथे गेले, त्यांनी पाहिलं, 2-4 दिवस सगळं एन्जॉय केलं आणि इथे आल्यानंतर म्हणे नाही काही गरज नाही आपल्याला, तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही विकसित करू. आणि आश्चर्य असं की इतका पैसा देऊनही शेवटी आपल्याकडून तंत्रज्ञान विकसित झालं नाही. म्हणून जो बीटी जीन मोन्सॅन्टोनी आणला तोच शेवटी आपल्या कामात आला. आणि त्यानंतर तो आपण ज्यावेळी इन्कॉर्पोरेट केला आपल्या हायब्रिडमध्ये, आश्चर्य असं आहे की त्यावेळी फॉर्च्युनेटली मला GACचं उपाध्यक्षपद मिळालं. आणि म्हणून आपण सांगितलं की तुम्ही एकट्या दुसऱ्या नुसत्या महिको किंवा नुसतं राशी किंवा नुसतं हे असं करायचं नाही. एक्सक्लुझिव्ह राईट्स कोणाला द्यायचे नाही. तुम्ही जितक्या कंपन्या ज्यांना ज्यांना टाकता येईल त्या सगळ्या छोट्या मोठ्या कंपन्यांनी बीटी जीन टाकला. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या 3 वर्षामध्ये या देशामध्ये 95% लागवड ही बीटी कापसाची झाली. आणि या देशामधलं उत्पन्न जे आहे ते 2 वर्षामध्ये डबल झालं. 600 किलो रुई प्रति हेक्टर
2012, 2013 आणि 14 मध्ये आपलं उत्पन्न होतं. आता इथून प्रश्न निर्माण झाला की ज्यावेळी आमचे आता जे लोक पुष्कळ तंत्रज्ञानाला म्हणतात की तुम्ही या तंत्रज्ञानाचं नुकसान झालं असे म्हणणारे सुद्धा खूप आहे. ते म्हणतात तुम्ही बीटी आल्यामुळे आमचा कापूस सगळा खराब झाला, हे झालं. अजूनही मला पुष्कळांना सांगावं असं वाटतं की मला एक कोणतं तंत्रज्ञान सांगा की जे अनंत कालापर्यंत टिकून राहील. असं एकही तंत्रज्ञान नाही की जे हजारो वर्ष टिकेल. असं तंत्रज्ञान नसतेच कधी. तंत्रज्ञान 10 वर्ष चाललं बीटी हा फार मोठा योग मी समजतो. आमचं ग्रीन रेव्होल्युशन आम्ही 1977 साली ज्यावेळी निर्माण झालं, स्वामीनाथन साहेबांनी आज देशामध्ये आपण ज्यावेळी अन्नधान्य सगळं अमेरिकेच्या PL480 मध्ये मागवत होतो आणि त्यानंतर आपण गव्हा आणि तांदूळामध्ये जी काही क्रांती केली त्याला आम्ही हरित क्रांती म्हणतो. या हरित क्रांतीचा देखील आज काही जण म्हणतात की ती विनाकारण झालेली आहे आणि त्यावेळेसची काळाची गरज होती. आज त्यांना असं वाटते. म्हणजे काय होतं की तंत्रज्ञान ज्यावेळी आम्ही कोणती गोष्ट देतो ती सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे, ती कसं वापरायचं, त्याचा उपयोग कसा करायचा. साधं उदाहरण आहे की बीटी कापसामध्ये आपण एकच तंत्रज्ञान सांगितलं की प्रत्येकाने त्याच्यात रिफ्यूज लावायला पाहिजेत होता, कंपल्सरी होतं. आणि हे आम्ही कंपल्सरी केलं प्रत्येक सीड कंपनीला. त्यांनी त्यातलं पॅकेट दिलं आणि प्रत्येक शेतकरी ते पॅकेट घेत होता. परंतु त्याची जमीन जर 1.5-2 एकर दिली तर त्याला असं वाटायचं की विनाकारण मी कशाला लावू, म्हणून तो ते काढून टाकायचा. तर आम्ही शेवटी सांगितलं की असं करतात ते काढून फेकतात, आता आम्ही मिक्स केलं त्याच्यामध्ये आणि आता लावा. पण त्यावेळी बराच उशीर होऊन गेला होता. म्हणून 15-16 नंतर प्रश्न निर्माण झाला आणि बीटी कापसाचं उत्पन्न कमी होत गेलं. याचं कारण असं की पहिला अटॅक त्याच्यावर आपल्या गुलाबी बोंडअळीचा फार मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये आला, नंतर महाराष्ट्रात आला, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आता पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात आला. आणि या गुलाबी बोंडअळीमुळे आपलं उत्पन्न सध्या स्टॅग्नंट झालं. म्हणून याचा दोष तंत्रज्ञानाला द्यायचा हे चुकीचं आहे. आम्ही नेहमी सारखं एवढ्यासाठी जातो. मी तुम्हाला जे ज्यावेळी म्हटलं की तुम्ही STBT लावा, आपण प्रोटेस्ट करू, आमचा उद्देश एवढाच होता की निदान शरद जोशीने जो मार्ग त्यावेळी अवलंबला आम्ही तो प्रयत्न या याच्यात करून पाहिला. त्यांनी सांगितलं की आम्ही बीटी लावू, त्यात नवभारतचं बी त्यांनी मोठ्या प्रमाणात लावायला लावलं आणि ओपनली सांगितलं की आम्ही लावणार. तसंच आम्ही असा विचार केला की आम्ही या आता सरकार काय की त्यांनी सांगितलं तुम्ही लावा, आम्ही तुम्हाला अरेस्ट करत नाही, तुम्ही चालू द्या. म्हणजे आता नवीनच आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे की ते अरेस्ट करत नाही आणि काहीच करत नाही आणि ते पुन्हा परमिशन देत नाही. अशा प्रकारचं आमचं वातावरण या ठिकाणी थोडंसं निर्माण झालेलं आहे. परंतु कोणतंही तंत्रज्ञान म्हणून मी सांगितल्याप्रमाणे फार काळ टिकत नसते. त्याला आपल्याला सपोर्टिंग तंत्रज्ञान नेहमी द्यावं लागत. जसं आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला पहिले बीटी जीन आपण 2002 आणला, मग 2006 मध्ये आपण डबल जीन आणला बोलगा 2. त्याच्यानंतर आपण काहीच केलं नाही. 20 वर्ष तंत्रज्ञानामध्ये आपण काही बदल केला नाही. आणि म्हणून STBTचं जे काही त्याला आम्ही इलिगल म्हणा किंवा लोकांनी फोर्सिबली आणला किंवा चोर बीटी काही अनेक नावाने आलं, शेतकऱ्याला का आवश्यक आहे हा विचार कधीही सरकारने केला नाही. आणि याच्या विरुद्ध आम्ही अनेक प्रकारचे लेख लिहिले, सरकारच्या माध्यमातून गेलो. मी तरी मला असं वाटते जवळजवळ 25 मीटिंग अटेंड केल्या गव्हर्नमेंट बरोबर. ॲज ए एक्स ॲग्रिकल्चर कमिशनर, एक्स चेअरमन ऑफ ESRB, मी त्यांना सांगितलं की हे तंत्रज्ञान तुम्हाला अत्यंत आवश्यक. रिपोर्ट दिला. यावर्षी आपण 1,500 शेतकऱ्याचा सर्वे करतोय आपण इथल्या विदर्भातला. चालू आहे. माझे सगळे जे विद्यार्थी आहेत ते ऑलरेडी या विदर्भातल्या 6 जिल्ह्यामध्ये जिथे कॉटन लावून तिथे गेलेले आहे. आणि त्याच्यात आम्ही प्रोफॉर्मा विचारला की तुम्ही STBT लावता का आणि का लावता. बस 2-4 प्रश्न आहेत. हा प्रोफॉर्मा आम्ही आता अनालाइज करणार आहे आणि सरकारला पुन्हा रिपोर्ट देणार आहे. सरकारला अजूनही ते लक्षात येऊन नाही राहिलं की सरकार शेतकरी लावतात आहे त्याचं मूळ कारण काय. आणि हे कारण म्हणजे त्यांना जे लागणारा खर्च आहे तो आपल्याला कसा कमी करता येईल. ग्लायफोसेट बद्दल बऱ्याच वेळ याच्याप्रमाणे हे परिणाम होतात, ते परिणाम होतात. माझं म्हणणं की अमेरिकेमध्ये सुद्धा हे परिणाम चालूच आहेत ना. काही वाईट झालं का? चायनामध्ये चालू आहे. चायनामध्ये सोयाबीन, आम्ही जे सोयाबीन आज इम्पोर्ट करतोय तेल, ते सगळं आमचं GM आहे सोयाबीन. त्याच्यावर मी 5 लेख लिहिलेले आहेत की तुमचं एक
1.70 लाख करोड तुम्ही तेल आयात करतोय. त्यात सगळ्यात मोठा हिस्सा सोयाबीन तेलाचा आहे. आणि तुम्हाला देशमुख साहेब खात्री सांगतो की सोयाबीनचं जर आम्ही जीएम आणलं तर आज आमचं जे उत्पन्न 1200 किलो प्रति हेक्टरवर थांबलेलं आहे गेल्या 10 वर्षापासून. 1200 किलो प्रति हेक्टर मॅक्सिमम. तेही म्हणजे महाराष्ट्रात चांगलं आहे. मध्य प्रदेशमध्ये जिथे जास्त एरिया 50% तिथे आणखीन कमी आहे. हे उत्पन्न तुम्हाला आम्ही 2000 वर आणून देतो. तुम्हाला तेल इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही. इतकी पॉवर आपल्या या तंत्रज्ञानामध्ये आहे. परंतु देशामध्ये कसं आहे की मी सांगितल्याप्रमाणे जसे तुम्ही राजकीय पुढारी निराळ्या पार्टीचे असतात तसे आमच्या ते पार्ट्या खूप आहेत. सायंटिफिक पार्ट्या म्हणतो आम्ही त्यांना. त्या काही पार्ट्या म्हणतात की आम्हाला व्यापाऱ्यांच्या पार्ट्या आहेत. काही लोकांना वाटते की सोयाबीन तेल इम्पोर्ट करायला पाहिजेत, आम्ही रिफाईन करू. काही लोकांना वाटतं आम्ही बी इम्पोर्ट करू, ते रिफाईन करू. परंतु तुम्ही तुमचं वाढवू नका, कारण इम्पोर्ट करण्यात आम्हाला पाहिजे असे सांगणारे सुद्धा भरपूर आहेत. म्हणून म्हटलं की अशा सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला सांभाळायचे असतात. आणि तरी पण आम्हाला एकच आहे की आम्ही हा जो आमचा शेतकरी हा असा एक माणूस आहे की त्याला फक्त एकच कळते की मला माझ्या ह्याच्यातून उत्पन्न प्रॉफिट कसा मिळेल आणि माझं जीवन कसं सुख होईल. त्याच्या अपेक्षा फार नाही आहे. मी एक पाहिलं आमच्या विदर्भामध्ये, मी सगळीकडे फिरतो कारण मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील एक कापूस लावायचे. मला कापसामध्ये इंटरेस्ट एवढाच होता कारण काय आम्ही खामगावला विकायला जायचं तर विकल्यानंतर तिथे एक उंदरी म्हणून गाव असायचं आमच्या जवळ. तिथे लुटमार व्हायची आमची. मी लहानपणी त्या गाडीवर बसतो, बैलगाडी कॅरेवान टाईप असायचं. 7, 8, 10 एकत्र जावं लागायचं. ते एकट्या दुकट्याला तर ते मारायचेच तिथे त्या. तर ते वातावरण पाहिल्यानंतर मला, आणि ज्या वर्षी कापूस झाला त्या वर्षी मला दिवाळीत नवीन कपडे मिळायचे नाही, ते मिळायचे नाही. हेही सांगतो मी तुला, कारण त्यावेळेसच्या फॅमिली खूप मोठ्या, 30-40 लोक घरात, त्यात परवडायचं नाही. आता ठीक आहे 2च मुलं 3च मुलं, तसं नव्हतं ना ते. परंतु ही जी परिस्थिती आहे मी पाहिलेली, त्यामुळे मी विचार केला की या कॉटन मध्ये जोपर्यंत काही अमूलाग्र असा बदल विदर्भात होणार नाही तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचं भलं होणार. म्हणून याच्यामध्ये माझा एक इंटरेस्ट पहिल्यापासून या कापसात निर्माण झाला. आणि एसटी साठी तर मी खूप भांडलो आहे. बीटीसाठी आता एसटी साठी मला असं वाटतं की आपल्याला मॅक्सिमम काय करता येईल त्याच्यात. आम्ही प्रेशर सगळं आणून आलंय. आपणही आम्हाला त्याप्रमाणे मदत करतात. पण आम्हाला असे सतीश देशमुख साहेबासारखे एक 20-25 आणखीन खासदार तयार करावं लागतील. कारण जोपर्यंत आवाज आणखीन वाढवणार नाही तोपर्यंत ते हे जी प्रक्रिया ही कमी होणार नाही. आणि उद्देश माझा एवढाच आहे, सिंपल आहे की आज जसं तुमच्याजवळ टेस्ट करायला तुमच्याजवळ आता तुम्ही पाहिलेलं आहे की हे एसटी आहे की नाही, बीटी आहे की नाही, STBT आहे की नाही, हे सगळं तुम्हाला टेस्ट करता येते. इतकं काही फार मोठं तंत्रज्ञान नाही. 2003-02 मध्ये ज्यावेळी तंत्रज्ञान आलं साहेब त्यावेळी मी डायरेक्टर होतो CICR. पहिलं आम्ही पेटंट याचा घेतला हे स्ट्रीपचा. आणि सरकारला सांगितलं की ह्या स्ट्रीप आम्ही 25 रुपयाला तुम्हाला देतो आणि तुम्ही चेक करा. कारण पहिले इलिगल बीटी खूप निर्माण झालं होतं. त्याच्यात सरकारने तेवढंच केलं, महाराष्ट्र सरकारने, की त्या डीप वापरायच्या आणि मग त्याला सर्टिफिकेशन दिलं की या बीटी बरोबर आहे. तर हेच टेक्नॉलॉजी आहे ती. तर सगळ्या प्रकारच्या GM टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला त्याचं प्रोटीन एक्सप्रेशन ज्यावेळी मिळते त्यावेळी तुम्हाला बँड्स मिळतात किंवा नवीन प्रकारचं हे आपलं जसं प्रेग्नन्सी डिटेक्शन किट आहे तसंच हा प्रकार आहे. प्रेग्नन्सी सुद्धा आजकाल डिटेक्शन किट मध्ये पुष्कळ गोष्टी आजकाल आता या किट निर्माण. तर हे टेक्नॉलॉजी तुम्ही आज, मला आश्चर्य वाटलं की आमच्या मिलिंद दामले साहेबांनी तुमच्या या शेतकऱ्यांना केलं. आणि हे वरदान तुम्हाला सगळं मला वाटतं शरद जोशी साहेबांनी दिलं. शरद जोशी नेहमी म्हणायचे की तंत्रज्ञान एज्युकेशन तंत्रज्ञानाचं फार महत्वाचं आहे. आणि त्यांनी मला असं पहिला आठवतं की त्यांनी एक दंगल प्रस्ताव आला होता, मला आठवतं दररोज. आणि जोशी साहेबांनी सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांना शिकवा तुम्ही की दंगल प्रस्ताव काय. आमच्या सेक्रेटरी हे आम्ही सगळेजण इथे आलो त्यांना शिकवायला शेतकऱ्यांना की दंगल प्रस्ताव म्हणजे काय. म्हणजे त्यांचा उद्देश एवढाच होता की आमचा जो शेतकरी संघटनेचा मेंबर आहे किंवा शेतकरी आहे तो सत्य व्हावा. आणि तो सत्य झाला म्हणजे मग, कारण कोणत्याही गोष्टी अज्ञानातून बाहेर पडतात. सज्ञान झाल्यानंतर
नंतर तुम्ही जी खरी बाजू घेणार असाल तिला जास्त महत्व असते. म्हणून मला असं वाटतं की आज जो तुम्ही हा उपक्रम केला हा फार महत्वाचा आहे. शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की आपल्याला सुद्धा या टेक्नॉलॉजी, आणि म्हणून मी नेहमी पहिल्यांदा देखील तुमच्या कार्यक्रमामध्ये चूक टाकले झालं त्यावेळी एकच सांगितलं होतं की मला भीती एकच आहे की आमच्या देशामध्ये शेतकऱ्याला फसवणारे अनेक लोक आहेत. या देशामध्ये जर काय सगळ्यात घोटाळा झाला असेल, सीड असो, पेस्टिसाइड असो, म्हणजे बायोस्टिम्युलंट असो, विक्री असो, कोणतेही क्षेत्र घ्या तुम्ही, सगळ्यात पहिले फसवणार म्हणजे आमच्या शेतकऱ्याला. कारण तो अंदाज याला कळत नाही मला काही, म्हणून त्याला संज्ञान करणं आवश्यक आहे. आणि एसटीबीटीच्या बाबतीत मला भीती तेवढेच वाटायची की ज्यावेळी हे सीड गुजरात किंवा तेलंगणामध्ये तयार व्हायचं त्यावेळी कदाचित पुष्कळ वेळा ते एचटी नसेल त्याच्यात किंवा कदाचित बीटी नसेल, कारण तुम्हाला रिसीट मिळणार नाही, तुम्हाला काहीच मिळणार नाही. हे आपण असं एक इन्फॉर्मल विक्री चालू होती, म्हणून त्याची भीती होती. म्हणून आम्ही नेहमी म्हणायचो की याला सरकार मान्यता आम्हाला जरुरी आहे, सरकार मान्यता जरुरी असावी. F2चं बियाणं विकलं जात आहे, हे शोधण्यासाठी काय आहे? कोणतं F2चं बियाणं? हा, F2चे बियाणं सुद्धा याच्यातून टेस्ट होते तुम्हाला. F2 सुद्धा तुम्हाला सेग्रिगेशन झालेलं, कारण आज हे म्हटल्याप्रमाणे 25% F2च आहे खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला, कारण तो काही F1 नाही आहे ते. पण आम्हाला उद्देश असा आहे की आज अशा स्टँडर्ड साहेब आपल्याकडे 10-15 कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे रिसर्च लॅबोरेटरीज आणि सगळं, जसं बैकोच आहे यांच्याकडे सगळे यंत्रणा आणि इलिगल काम करणार नाही असे 10 कंपन्या आहेत. अजित सीड्स आहे औरंगाबादचं, राशी सीड्स आहे, दिजूडू आहे, हे लोक इलिगल काम नाही करणार. अशा कंपन्यांनी ज्यावेळेस हे तंत्रज्ञान जर येईल तर ते आम्हाला रिलायबल असं सीड 100% विथ रिसीट हे मिळू शकला पाहिजे, हा आपला उद्देश होता. आणि म्हणून आपण सरकारकडे याचा तगादा धरायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की हळूहळू सरकार या बाबतीमध्ये, कारण सगळ्या प्रकारच्या ट्रायल देशमुख साहेब झालेल्या त्याच्यात, आम्ही CICR मध्ये याच्या ट्रायल केल्या, इफेक्टिव्हिटी त्याची जाडलेली आहे, याच्यातला खर्च कसा कमी होतोय कळलेला आहे, आणि याचं रेकमेंडेशन सरकारला पूर्णपणे दिलेलं आहे. सगळ्या बाबतीमध्ये GSE रेडी आहे, त्यांना काय. परंतु प्रत्येक वेळा काय सांगतात की आमची केस कोर्टात आहे. कोर्टात केस कोणती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोर्टात केस मस्टर्डची आहे, कॉटनची नाही. ते दुसरं त्याच्यानंतर लावलेली आहे, ओरिजिनल केस नाही आहे. तरी पण याला सरकार तयार व्हायला आम्ही म्हणजे एक डेलिगेशन मोदीपर्यंत घेऊन गेलेलो आहे. मोदीच म्हणजे आम्हाला आश्चर्यच वाटलं की तेवढ्या मला पटलेलं आहे. माझ्या लोकांना समजावं म्हटलं, तुमचे लोक कोण हा प्रश्न आहे. ते कोणता दुसरा पक्ष त्यांचे ते स्वदेशीचे असतील किंवा आणखी कोणते असतील हे मला माहित नाही. पण त्याला म्हटलं साहेब 1-2 नाही येत ते, तुम्ही एकत्र आम्ही समजून सांगतो. तुम्ही एक ब्रॉड सांगितलं की भागवत साहेबाला समजून सांगू शकतो सर, पण भागवत एकटे नाही येत ना, त्याच्याबरोबर त्याचा पूर्ण मोठा बॉस आहे. तर हे जे इश्यूज आहेत ते आपल्याला कुठेतरी रिझॉल्व्ह करावं लागतील असं आपलं. म्हणून मी आपल्याला विनंती एवढीच करेल की संसदेमध्ये तुमच्यासारख्या आणखीन काही लोकांना तुम्ही याच्यावर त्याला संज्ञान करा की याची का आवश्यकता आहे. कारण कापसामध्ये आज सध्या परिस्थिती कापसाची अत्यंत वाईट झालेली आहे. आपण आता धनवट साहेबांनी आता लेखही लिहिलाय, आम्ही 11% कमी करून टाकलं, डिसेंबर पर्यंत लांबवून टाकलं. आता आज आमचा माल येताच काय हाल होणार आहे. आजच्या याच्यात त्यांनी दिलं की आम्ही सगळं प्रोक्युअर करू, हे म्हणण्यासारखं आहे. CCI पूर्ण माल प्रोक्युअर करू शकत नाही ही मला गॅरंटी आहे. काहीच नाही, त्यांच्याजवळ तेवढी यंत्रणाच नाही. सरकार म्हणते नाही आम्ही तुम्हाला बरोबर हे करू, प्रोटेक्ट करू, 7,700 8,000 काही आहे तो भाव आम्ही देऊ. पण त्याच्यामध्ये सुद्धा मला थोडीशी भीती हीच वाटते की काय झालं की इम्पोर्ट, आज इम्पोर्टेड माल जो आहे तो क्वालिटीच्या बाबतीत सगळ्या बाबतीत म्हणजे हे आहे, त्याचे फिक्स नॉर्म्स आहेत. ते म्हणतात आम्हाला तो परवडतो. 55,000 साधारणतः कॅन्डीचा माल आहे आणि आमचा आता हा जो 55,000च्या खाली ऍक्च्युअली मिळू शकतो 52,000 तरी तो घेणार नाही. ही परिस्थिती. तर आपल्याला आता हा सगळा असा विचार करावा लागेल आणि थोडंसं सायंटिफिकली आपल्याला या सगळ्या गोष्टी एकदा शिकून, आणि एक आपला उद्देश एवढाच आहे की तुमचं उत्पन्न वाढावं. आज आपलं साधारणतः तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपलं 8 ते 10 क्विंटल
कापूस एका एकरात होतो मोठ्या मुश्किलीनं. आम्हाला आमची इच्छा आहे की तो जर 12 ते 15 क्विंटल झाला आणि एवढ्याच खर्चात जर झाला तो तर तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढली पाहिजे, हा आपला उद्देश आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे कार्यक्रम आपण घेता, शेतकरी संघटनेचा मी अत्यंत ऋणी आहे, कारण त्यांनी प्रत्येक वेळा सायंटिफिकली वाढवण्याचा प्रयत्न केला. हे जास्त महत्वाचं, त्यांच्या शेतकऱ्यांना संज्ञान करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज आपण मला या ठिकाणी बोलावलं आणि सन्मान केलं माझा, पुन्हा आदरातिथ्य म्हणून, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला जे काही धनवट साहेब एक या वर्षीचं जे इंटरनॅशनल अवॉर्ड दिलं त्यांनी, इंटरनॅशनल मॅन ऑफ कॉटन, त्यांना म्हटलं की पहिला शास्त्रज्ञ आहे की जे 80व्या वर्षी त्यांनी दिलं ते. माझं वय आता 80 होते, 80व्या वर्षी मला त्यांनी दिलं. म्हटलं तुमचा मी आभारी आहे. आता का होईना तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन टांझानियामध्ये त्या कॉटनचे जे वर्ल्ड कॉटन ग्रुप आहे त्याच्या समोर प्रेझेंटेशन देणार आहे, ते अवॉर्ड देणार. तर ते नोव्हेंबरमध्ये आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे सगळं मिळालं. माझे एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.